अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच म्हणजेच पितृपक्ष हा सुरू होणार आहे। तर भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितरी अमावस्या हा 15 दिवसाचा जो काळ आहे, तर या काळामध्ये आपल्याला पितृपक्ष साजरा करायचा आहे। म्हणजेच आपल्या पितरांची या 15 दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची आहे। मग या 15 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिलांनी या 15 दिवसामध्ये काय करावं किंवा काय करू नये हे आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि छान अशी कमेंट पण करायला विसरू नका। तर बघा, आता पितृपक्ष 2025 हा सुरू होणार आहे। तर 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। बघा, आता आपले जे पित्र आहेत, जे आपल्याला गेलेले आपल्या परिवारामधले जे गेलेले व्यक्ती आहेत, तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा करायची आहे। तर बघा, आता आपल्यात बऱ्याच ठिकाणी असे नियम असतात की आपल्यातली बघा पटकन पावणारे देव आपले म्हणजेच आपली कुलदेवी, आपले गुरुदेव आणि त्याचबरोबर आपले पितृदेव पण असतात। बघा, आपण जी सेवा करतो आपल्या सेवेमध्ये आणि आपल्या देवामध्ये दोन्हीच्या मध्यभागात हे आपले पित्र असतात आणि आपण केलेली सेवा ही आपल्या देवापर्यंत ते पोहोचू देत नाहीत, कारण आपण त्यांची सेवा करत नाहीत, आपल्याकडून त्यांची सेवा होत नाही। त्याच्यामुळे सर्वात आधी आपण पितरांची पण सेवा करायला हवी, जेणेकरून आपण केलेली सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचावी आणि आपले पित्रही खुश व्हावे आणि आपले देवही, आणि आपली सेवा आपल्या देवापर्यंत पण जावी। त्यासाठी आपल्या पितरांची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं असतं। बघा, काही ठिकाणी पितरांची सेवा केली जात नाही, पितरांना कोणता नैवेद्य दाखवला जात नाही, काहीच केलं जात नाही। मग म्हणून त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात, त्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असतं। पण या 15 दिवसामध्ये तुम्ही या पंधरवाड्यामध्ये ज्या काही सेवा तुमच्याकडून होतील ती सेवा तुम्ही आवर्जून करा। आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं की हा जो पंधरवाडा आहे, पितृपक्ष आहे, तर हा खूप म्हणजे खूप काही जण तर घाबरतात की हा 15 दिवस खूप निगेटिव्ह पसरवणारा हे 15 दिवस आहेत किंवा या 15 दिवसात वाईट हे दिवस आहेत, असं काही जणांना वाटतं। पण हे वाईट दिवस नाहीत। आपल्या ज्यांच्यामुळे आपण जन्माला आलो आहोत, ज्यांच्यामुळे आपण या धर्तीवर आलो आहोत, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात, त्यांच्या सेवा करण्याचे हे दिवस असतात। बघा, आपल्यात जे गेलेले व्यक्ती आहेत, समजा ते ॲक्सिडेंट होऊन गेलेले असो, काहीतरी आत्महत्या करून गेलेले असो किंवा देवाज्ञा होऊन ते गेलेले असो, असं जे काही गेलेले व्यक्ती असतात आणि आपण आपल्याकडून त्यांची काही सेवा करायची राहिली असेल किंवा समजा ज्यावेळेस दिवसाचं असतं, श्राद्ध असतं, त्यामध्ये आपल्याकडून जर त्यांची काही सेवा राहिली असेल, काही विधी करायची राहिली असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही आपण हाती कामे घेतलेली असते तर त्या कामामध्ये अडथळे येतात, ते कामं अपूर्ण राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणं, वादविवाद होत असतात। कोणतीच कामे आपले पूर्ण होत नसतात, कोणत्याही काम जे हाती घेतो ते काम अपूर्ण राहत असतं, ते म्हणजे याच्यामुळेच। तर आपले पित्र खुश व्हावे, आपल्यावरती खुश व्हावे, आपलं हाती घेतलेलं काम हे पूर्ण व्हावं, त्यासाठी या 15 दिवसात तुम्ही पितरांची आवर्जून सेवा करायला हवी। आता बघा, या 15 दिवसामध्ये काही शुभ कार्य केलं जात नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, पण तसं नसतं। या 15 दिवसामध्येच म्हणजे चातुर्मास सुरू झाल्यापासूनच कोणता शुभ दिवस म्हणजे शुभ तिथी नसल्यामुळे या पंधरवाड्यामध्ये शुभ कार्य केलं जात नसतं। बाकी दुसरं याच्यामध्ये काहीही असं तसं वाटण्याचं नाही, कोणतीच निगेटिव्हिटी या दिवसामध्ये नसते। उलट या 15 दिवसामध्ये जे काही आपले पित्र असतात, तर ते पित्र आपल्या दरवाजाबाहेर उभे असतात, ते आपल्या उंबऱ्यावर आपल्या दरवाजाबाहेर ते उभे असतात आणि आपण त्यांच्या स्मरणार्थ काय सेवा करतो, काय दानधर्म करतो, ते
पाहत असतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. म्हणून त्यांची सेवा या 15 दिवसात करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये तुम्ही काहीही खरेदी करू शकतात. बघा, खरेदी करायची नाही किंवा सोनं खरेदी करायचं नाही, कोणती जागा खरेदी करायची नाही, असा जो भ्रम आहे तर तो सोडून द्या. उलट या पितृपक्षामध्ये तुम्ही जागा खरेदी करू शकतात, सोनं खरेदी करू शकतात, गाडी खरेदी करू शकतात. कोणताही शुभमुहूर्त तुम्ही या पितृपक्षात सुद्धा काढू शकतात. जे उलट आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, कारण ते सुद्धा या धर्तीवर असतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लागत असतो. त्याच्यामुळे कोणतीच मनात शंका धरायची नाही. आता बऱ्याच वेळेस आपल्याकडून काय होतं की आपण जे पाळायचं ते पाळत नाही आणि जे नाही पाळायचं ते नेमकं पाळतो. बघा, आता तुम्ही या पंधरवड्यात काहीही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या 15 दिवसामध्ये एक नियम आवर्जून पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार. आता बघा, बऱ्याच घरामध्ये या 15 दिवसात मांसाहार केला जातो. आता गणपती झाले म्हणजे, गणपतीचं विसर्जन झालं म्हणजे की लगेच घरामध्ये मांसाहार केला जातो. पण पितरांना मांसाहार चालत नाही. पितरांना मांसाहार अजिबात या 15 दिवसात तुम्ही मांसाहार करायचा नाही. जर तुमच्या घरातील इतर व्यक्ती जर करत असेल तर त्यांना पण सांगायचं, बाहेर करू का इकडे करू का, त्यापेक्षा कुठेच करायचा नाही. कारण दोष हा आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तींना असतो. त्याच्यामुळे या 15 दिवसात मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या 15 दिवसामध्ये जेवढी काही सेवा केलेली आहे तर ती सेवा व्यर्थ जाते जर तुमच्या घरात मांसाहार होत असेल तर. त्याच्यामुळे कडकडीत तुम्ही या 15 दिवसात मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आणि बघा, ज्यावेळेस देव आपली चूकभूल माफ करतील, पण पित्र आपली चूकभूल माफ करत नाहीत. त्याच्यामुळे हे नियम आवर्जून पाळा. आपला जो हे पितृदोष असतो तर तो पितृदोष हा 3 पिढीपर्यंत आपल्याला पितृदोष असतो. त्याच्यामुळे नियम कडकडीत पाळलेच पाहिजेत. त्याचबरोबर काही घरात जी काही तिथी असते बघा, कोणीचा द्वितीय असते, कोणची तृतीय असते, कोणाचा नवमी असतो. तर आमच्या इकडे नवमी तिथीला आमच्या इकडं केलं जातं. तर काही घरामध्ये 5 नैवेद्य करतात, तर काही घरामध्ये 3 नैवेद्य करतात. एक गाईचा असतो, एक कुत्र्याचा असतो, एक फोटोचा असतो, एक जेऊ घालतात आणि एक कावळ्याला असतो. असे 5 प्रकारचे नैवेद्य केले जातात. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. कोणी पुरणपोळीचं करतं, कोणी उडीद वड्याचं करतं, तर कोणी खीर वड्याचं करतं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या परंपरानुसार या 15 दिवसात हे म्हणजे श्राद्ध पक्षात हे नैवेद्य केले जातात. पण बघा, याचबरोबर ज्यावेळेस पितृपक्षात आपण ज्यावेळेस नैवेद्य करतो तर ते नैवेद्य ज्यावेळेस आपण या 15 दान धर्म करणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. पण त्याचबरोबर आपल्याला ज्या दिवशी आपली तिथी असते बघा, नवमी तिथी जर असली तर त्या दिवशी, कोणतीही तिथी असो, त्या दिवशी तुम्हाला आघाडी ही जरूर द्यायची आहे. बघा, आघाडी ही आपल्याला घराच्या बाहेरच द्यायची आहे, घरामध्ये द्यायची नाही. एक घमेलं घ्यायचं, त्याच्यात गाईच्या गवऱ्या घ्यायच्या, कापूर घ्यायचा, गाईचं तूप असेल तर गाईचं तूप घ्यायचं आणि त्यावर तुम्हाला घास टाकायचा आहे. आणि जो व्यक्ती घास टाकत आहे त्याने दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. घास टाकत्या वेळेस आपल्या पितरांना क्षमा याचना करायची आहे की हा घास माझ्या पितरांसाठी आहे असं म्हणून तो घास पितरांना टाकायचा असतो. अशा प्रकारे तुम्हाला ह्या विधी करायच्या आहेत. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांच्या या 15 दिवसामध्ये कुणाचे स्वामींचे गुरुवार चालू आहेत, कुणाचे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू आहेत. तर आता अडचण अशी येते की या 15 दिवसात या सेवा कराव्या का नाही. तर आवर्जून तुम्ही या 15 दिवसात या सेवा नक्की करा. बघा, या पितृपक्षामध्ये स्वामींचे गुरुवार असो किंवा स्वामींचे वैभवलक्ष्मीचे गुरुवार असो, शुक्रवार असो, या 15 दिवसात आवर्जून या सेवा करा. स्किप अजिबात करू नका. बघा, लक्ष्मी माताला सांगा, स्वामी महाराजांना सांगा की या सेवा माझ्या पितरांच्या स्मरणार्थ मी ही सेवा करणार आहे. तुम्ही ही सेवा तुमच्या त्या उपवासामध्ये गुरुवारमध्ये सुद्धा धरू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही या 15 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकतात. तुम्ही आवर्जून गुरुचरित्रसुद्धा पारायण करा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. बघा, गुरुचरित्रामध्ये सुद्धा आपल्या पितरांच्या सेवा, पितरांसाठी म्हणजे
कोणतीही सेवा केली तर ती सेवासुद्धा आपली ही जी होईल ती सेवा तुम्ही या 15 दिवसात करा आणि आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद घ्या. तर असे होत्या आजच्या व्हिडिओमधील अटी नियम. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. श्री स्वामी समर्थ.